कळवण तालुका उत्तर सोलापूर येथील शेतकरी राजाराम रामचंद्र बनसोडे यांनी छावा संघटनेचे ॲडव्होकेट योगेश नागनाथ पवार यांच्यामार्फत पोलीस अधीक्षक सोलापूर यांच्याकडे भोंदूबाबा अशोक खरात व त्यांची पत्नी व अन्य व्यक्तीविरुद्ध फौजदारी तक्रार दाखल केली आहे। सोलापूर पोलिसांनी या प्रकरणाची गांभीर्याने दखल घेऊन सर्व आरोपींवर तात्काळ कठोर कारवाई करावी, अन्यथा छावा संघटनेच्या वतीने मोठे आंदोलन उभारण्यात येईल असा इशारा छावा संघटनेचे ॲडव्होकेट योगेश पवार यांनी दिले आहे। याबाबत सविस्तर माहिती अशी की तक्रारदार राजाराम बनसोडे हे गट क्रमांक 200/1 मधील 11 एकर 8 गुंठे शेतजमिनीचे मूळ मालक आहेत। भोंदूबाबा अशोक खरात यांची ब्लॅक मनी व्हाईट करणारे नरखेड तालुका मोहोळ येथील शुक्राचार्य मारुती कोल्हाळ व रणजित ब्रह्मचारी कोल्हाळ यांनी 1.5 कोटी रुपयाचे आश्वासन देऊन नोव्हेंबर 2021 मध्ये सदर जमीन भोंदूबाबा अशोक खरात यांच्यासाठी अवघ्या 50 लाख रुपयात खरेदी केली व उर्वरित 1 कोटी रुपये सदरील जमीन अशोक खरात यांच्या नावावर झाल्यावर देतो असे सांगितले। परंतु जमीन नावे झाल्यावरही अशोक खरात व कोल्हाळ यांनी पैसे देण्यास टाळाटाळ केली आहे। 2024 मध्ये रणजित कोल्हाळ यांनी ही जमीन अशोक कुमार एकनाथ खरात व कल्पना खरात यांना तब्बल 2,40,91,200 रुपयाला विकली। खरेदी खतात शेतात 4 ते 5 वर्षाची 2,000 डाळिंबी झाडे, बोरवेल, विहीर, शेड व गोठा असल्याचा खोटा उल्लेख केला। प्रत्यक्षात जमिनीत कोणतीही फळबाग नाही व जमीन तक्रारदार मूळ मालकाच्या ताब्यात आहे। त्या जमिनीचे शासकीय बाजार मूल्य 69 लाख असताना तिप्पट किमतीने व्यवहार करून काळा पैसा पांढरा करण्याचा हा सुयोजित कट असल्याचं तक्रारीत नमूद करण्यात आलं आहे। मी राजाराम बनसोडे कळवण, माझी 11 एकर 8 गुंठ जमीन भोंदूबाबा खरात आणि कोल्हाळ सर या दोघांनी 1.5 कोटीला घेतलेली आहे। मला 50 लाख रुपये फक्त दिले ते आणि बाकीचे पैसे ते भोंदूबाबा अशोक खरातकडून आल्यावर देतो म्हणले, मला काय दिले नाहीत अजून। आणि आम्ही इतके दिवस गप्प का बसलो तर मला ते म्हणत होते जमीन त्यांना ऐकले की तुमचं पैसे देऊन टाकतो, मला अजून काय पैसे दिले नाही। पैसे मागितल्यावरती भीती दावत होते ना, असं करायचे बाराबानकडे, तुझं असं होईल तसं होईल असं म्हणजे मला बोलत होते। आजपर्यंत आम्हाला काय पैसे दिले नाही आणि आज आम्ही DSP ऑफिसमध्ये गुन्हा नोंद करून आलेलो आहोत। आमच्या पैशाची मागणी केली, अगर आमची जमीन आम्हाला परत मिळावी, नाहीतर आमचे पैसे तर परत द्यावे, एवढी माझी विनंती आहे। शेतकऱ्यांची फसवणूक केल्याप्रकरणी अशोक खरात, कल्पना खरात, शुक्राचार्य कोल्हाळ, रणजित कोल्हाळ, रविकिरण नागणे व गणेश मलपे यांच्या विरुद्ध भारतीय दंडविधान कलम 420, 406, 467, 468, 471, 506, 120(ब), 34 तसेच महाराष्ट्र जादूटोणा प्रतिबंधक अधिनियम कलम 3(1) अन्वये गुन्हा दाखल करण्यासाठी पोलिसांना तक्रार दाखल करण्यात आली आहे, अशी माहिती यावेळी ॲडव्होकेट योगेश नागनाथ पवार यांनी दिली आहे। ॲडव्होकेट योगेश पवार, भोंदूबाबा अशोक खरात यांचे एजंट प्रत्येक सिटीमध्ये ग्रामीणमध्ये आहेत। त्या एजंट यांचं एकच काम आहे, जिथनं शक्तीपीठ महामार्ग जाते किंवा हायवे जाते त्या हायवेच्या जमिनी शोधायच्या, त्याचे रट नंबर काढायचे आणि त्या जमिनी संबंधित शेतकऱ्यांना दम देऊन जादूटोणाची भीती दाखवून स्वस्तामध्ये घ्यायच्या आणि त्यापैकी थोडे बहुत पैसे द्यायचे आणि बाकीचे पैसे द्यायचे नाहीत। मोठ्या मोठ्या नेत्यांची नावं सांगायचे, राष्ट्रीय नेत्यांची नावं सांगायची, जादूटोण्याची भीती दाखवायची। तसाच एक प्रकार सध्या आमचे जे बक्षराजे आहेत बनसोडे काका यांच्या बाबतीत असंच झालं। त्यांची जी जमीन होती त्या जमिनीचा 1.5 कोटीमध्ये व्यवहार होऊन सुद्धा त्यांना फक्त त्याच्यापैकी 50 लाख रुपये द्यायचे, अजून 1 कोटी ते द्यायचे। 1 कोटी जेव्हा त्यांना मारत होते एजंटना आणि त्या भोंदूबाबांना, तर तो एजंट आणि भोंदूबाबा यांना दम द्यायचा की तुमचा संसार मोडून टाकीन, तुमच्या जावयांना जीवन ठेवणार नाही, तुमचा कुटुंब उद्ध्वस्त करून टाकीन, त्यांना सापाची भीती दाखवायचा। तसंच हे भीती दाखवून सुद्धा त्यांचे पैसे ते देत नव्हते आणि पैसे देण्याचा तर विषय सोडाच, त्या भोंदूबाबा अशोक खरातनी शासनाची एवढी मोठी फसवणूक आहे, जी जमिनीमध्ये झाडच नाहीत, जे बाधायत नाही, अथवा बाधायत नाही, अशी बाधायत नसताना सुद्धा ती जमिनीमध्ये 2,000 झाडं आहेत असे दाखवून त्याची शासकीय किंमत 79,000 असताना ती जमीन 2.5 कोटीमध्ये विकत घेऊन त्या माध्यमातून शासनाचे जे संपादनाचे जे पैसे येणार आहेत 8-10 कोटी शासनाकडून 8 ते 10 कोटी हडपण्याचा त्यांचा डाव होता। तसंच भोंदूबाबाचा जो 2 कोटीचा जो विषय जे 2 नंबरचे कॅश आहे
ते 2 नंबरच्या शेत नंबर करण्यासाठी असे एजंट जे 20-25 माझे शास्त्रीय किंमत आहे त्याच्यापेक्षा थोडं जास्त भावाने जमीन विकत द्यायची, त्याचे संपादनाचे पैसे घ्यायचे आणि 2 नंबर पैसा 1 नंबर त्रास हे मोठे सिंडिकेट आहे, ह्याची चौकशी व्हावी. ईडीमध्ये जी गुन्हा नोंद आहे त्या ईडीमध्ये ह्या अडीच कोटीचा जो व्यवहार आहे त्याची चौकशी व्हावी आणि आमचे जे बनसोडे काका आहेत त्यांचे 1 कोटी वापस द्यावे. तसंच ह्याच्यामध्ये मोठं सिंडिकेट आहे, हे सिंडिकेट ओपन व्हावं आणि जो एजंट आहे बंधू बाबाचा त्या एजंटचा धंदाच हे आहे, शक्तीपीठ आणि हायवे जिथून जात आहे त्या हायवेच्या साईडच्या आणि शक्तीपीठच्या साईडच्या आसपासच्या जमिनी बंधू बाबाच्या नावाने घेऊन द्यायच्या आणि ह्याच्या पाठीमागं राष्ट्रीय नेत्याचं स्वातंत्र्य मॅडम यांचा किंवा अन्य काही नेत्यांचा हात आहे. त्याच्याशिवाय बंधू बाबा किंवा त्यांच्या एजंटना ह्या जमिनी कोणत्या जमिनी हायवेमध्ये जातात हे समजू शकत नाही. तर ह्याची चौकशी व्हावी. सार्वजनिक बांधकाम विभागाच्या माध्यमातून जे संपादन होत आहे त्या संपादनाच्या माध्यमातून बंधू बाबा किंवा त्याच्या एजंटचे ज्यांच्या जमिनी या संपादनाच्या गटाच्या आसपास आहेत त्याची चौकशी व्हावी, शासन जमा व्हावेत किंवा संबंधित क्षेत्रांच्या नावे वापस द्याव्यात. लाईक करा, कमेंट करा आणि हो सबस्क्राईब करायला विसरू नका.